विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मनसेची आज चिंतन बैठक पार पडली। भाजपसोबत जाणं ही चूक झाली अशी स्पष्ट नाराजी पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर व्यक्त केली। तसंच या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। राज ठाकरेंचा एकही उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडून आलेला नाही। खुद्द अमित ठाकरे देखील पराभूत झालेत आणि या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ इथे पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली आणि या बैठकीत आपण भाजपसोबत जाणं हे चूक असल्याचं पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर सांगितलेलं आहे। उमेदवारांची मतं राज ठाकरे यांनी जाणून घेतली आहेत। त्यासोबतच ईव्हीएम मशीन संदर्भात देखील या पराभूत उमेदवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्याची माहिती मिळते। राज ठाकरेंना या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या अपेक्षा होत्या। 2019 मध्ये केवळ त्यांचा एकमेव आमदार निवडून आला होता आणि त्यामुळे या निवडणुकांमध्ये राज ठाकरे प्रचंड ताकदीनिशी उतरले होते। त्यांनी सभा देखील घेतल्या होत्या, पण तरीही त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही। खुद्द अमित ठाकरेंना माहीममध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि या संपूर्ण पराभवाचं विश्लेषण शिवतीर्थवरच्या बैठकीत नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या होत आहे आणि भाजपसोबत जाणं ही आपली चूक असल्याचं या सगळ्या नेत्यांनी राज ठाकरेंसमोर सांगितलेलं आहे। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, काय म्हणणं आहे पराभूत उमेदवारांचं? काय मतं व्यक्त केली जात आहेत राज ठाकरेंसमोर? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।